पण त्याचं पुरावा माझ्याकडे नाही. पण ती जमीन माझी आहे हे सत्य आहे. माझ्या मुलाची शपथ. मुलींची आपण जरा लक्ष घाला. अवश्य, पण न्याय भावना पाहून नाही तर पुराव्याने केला जातो. शेठजी, जमीन तुमची आहे ना? मग जमिनीचे कागदपत्रे दाखवा. पाटील, ही कागदपत्रे बनावट आहेत. त्यावर असलेली सही वेगळी आहे आणि शिक्का सुद्धा खोटा आहे. म्हणजे याचा अर्थ शेठजी खोटा बोलतोय. पाटील, मी आपल्याला योग्य ते थांबा. मी लाच घेत नाही. सत्य विकत घेता येत नाही. माझा प्रामाणिकपणावर विश्वास आहे. मला शेठजी दोषी आहेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्या. यांच्याकडून त्या जमिनीचे मशागत करण्यासाठी जो खर्च येईल तो वसूल करून घ्या. पाटील, क्षमा करा मला. मी चुकलो. घेऊन जा या शेठजींना. खूप उपकार झाले पाटील. देव तुमचं कल्याण करेल. अरे, हे तर माझे कर्तव्यच आहे. येतो आम्ही. राम राम मुलींची. अरे, या या. बोला. गावात दुष्काळ पडला आहे. घरात एक अन्नाचं कण सुद्धा नाही. मुलांना खायला सुद्धा काही देऊ शकत नाही. फार वाईट अवस्था झाली आहे आमची. आता आपणच काहीतरी मदत करा. हो हो, मला कल्पना आहे आजी. फारच वाईट वेळ आली आहे तुमची. माझ्यावर विश्वास ठेवा. मी नक्कीच तुमची मदत करेन. पण पाटील गावात नाही आहे. ते आले की तातडीने तुमच्यापर्यंत मदत पोहोचवण्याची व्यवस्था करतो. ठीक आहे, येतो आम्ही. दुसऱ्या दिवशी दुष्काळग्रस्तांपर्यंत धान्याची मदत पोहोचते. गावकरी त्याबद्दल मुनीमजींचे आभार मानण्यासाठी येतात. राम राम मुलींजी. तुमचे खूप उपकार झाले मुलींजी. तुमच्या मदतीमुळे आमचे जीव वाचले. आमच्या पोराबाळांना खायला अन्न मिळाले. तुमचे खूप खूप आभार. येतो आम्ही. अरे, मी यांना काही मदत नाही केली अजून. मग यांना मदत कोणी बरं केली असेल याचा तपास केला पाहिजे. पाटलांच्या कानावर घातले पाहिजे. हे काय? कोठारातील धान्याचा हिशोब नाही लागत आहे. कुठे बरं गेले असेल हे धान्य? हे सुद्धा त्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचले नसेल ना? नक्कीच त्यामागे कोणाचा तरी हात आहे. पण कोठाराचा कारभार तो सोमनाथ बघतो. त्यानेच तर काही केले नसेल ना? पण तो तसा प्रामाणिक आहे. आजपर्यंत त्याच्याबद्दल काही वावगे ऐकले नाही. तरी पण त्याची चौकशी केली पाहिजे. राहू, इकडे ये जरा. जी मालक. जा, सोमनाथला बोलवून आण. किती वेळ करणार? आपण मला बोलवलेत का? सोमनाथ, आपल्या कोठारातून काही धान्य गायब झालेले दिसते.
खरा प्रामाणिक कोण? जो नेहमी सत्यावर ठाम राहिला, ती सोमनाथ, जो खोटं बोलला पण जीव वाचवले. मुनीमजीवन बरोबर आहे आणि सोमनाथही. मुनीमजींनी सत्याचा मार्ग सोडला नाही आणि सोमनाथने मानवतेचा मार्ग सोडला नाही. पण सर्वात प्रामाणिक तो, त्याने शेवटी सत्य स्वीकारण्याचं धैर्य केलं. पाटील गावात नसताना गावाला मदत करून पाटलाचा मान तर वाढवलाच, पण लोकांचे प्राणही वाचवले. म्हणून सोमनाथ जास्त प्रामाणिक आहे. शाबास राजन. प्रामाणिकपणा म्हणजे फक्त खरं बोलणं नाही, तर योग्य वेळी खरं स्वीकारणं